5 मिनिटांपूर्वी हा ताजा टोमॅटो मी कापलाय आणि त्यात 1-2 नव्हे इतक्या साऱ्या अळ्या निघाल्यात। या टोमॅटोला कुठेही छिद्र नव्हतं, अगदी फ्रेश टोमॅटो। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक लेडीज असे व्हिडिओ टाकतायत ज्यामध्ये बाहेरून स्वच्छ सुंदर दिसणारा टोमॅटो आतमध्ये मात्र अळ्यांनी भरलेला दिसून येतोय। आणि असे खराब टोमॅटो खाल्ल्यानं पोटदुखी, गॅस, जुलाब लहान लहान मुलांना लागतायत। मित्रांनो, या अळ्यांसोबतच टोमॅटोमध्ये बुरशीची वाढ होते। सॅल्मोनेला, ई कोलाई यासारखे घातक बॅक्टेरिया सुद्धा त्याच्यामध्ये शिरतात। आणि मग अशा वेळी जर असा टोमॅटो आपण कच्चा खाल्ला, सॅलडच्या स्वरूपात खाल्ला किंवा जर तो आपण अर्धवट शिजवला तर त्याच्यामुळं फूड पॉयझनिंग अर्थात विषबाधा सुद्धा होऊ शकते। आणि त्याच्यामुळेच टोमॅटो खरेदी करताना काही गोष्टींची काळजी आपण नक्की घ्या। सगळ्यात पहिली गोष्ट, टोमॅटोचं बारकाईनं निरीक्षण करा, विशेष करून टोमॅटोच्या देठाजवळ। या देठाजवळ जर कुठेही बारीक छिद्र असेल किंवा एखादा जर डाग तुम्हाला दिसला तर तो टोमॅटो अजिबात खरेदी करू नका। हीच गोष्ट टोमॅटोच्या इतर भागावर सुद्धा आपण चेक करायची। 2 सारख्या आकाराचे टोमॅटो घेऊन आपण त्यांची सुद्धा तुलना करा। जर एखादा टोमॅटो वजनाने हलका लागतोय, खूपच हलका वाटतोय, तर याचा अर्थ अळ्यांनी त्या टोमॅटोमधला गर आणि बिया खाल्लेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं वजन कमी झालंय। तेव्हा असा सुद्धा टोमॅटो आपण अजिबात विकत घेऊ नका। जरी त्याच्यावर तुम्हाला कुठेही डाग दिसत नाहीये, कुठेही छिद्र नाहीये, तरी सुद्धा असा टोमॅटो खरेदी करण्यासारखा नाही। मित्रांनो, टोमॅटोच्या कोणत्याही एखाद्या भागामध्ये जर एखाद्या बाजूला तो पचपचित आहे किंवा जर तो जास्त मऊ वाटतोय तर याचा अर्थ त्या विशिष्ट भागातला गर अळ्यांनी खाल्लाय आणि म्हणूनच तो पचपचित झालाय। सर्व बाजूंनी कडक असणारा टोमॅटोच आपण विकत घ्या। कुठेही छिद्र नसलेल्या टोमॅटोमध्ये अळी आली तरी कुठून, या प्रश्नाचं उत्तर लपलं आहे हेलिकोव्हर्पा आर्मिगेरा या पतंगामध्ये। जेव्हा टोमॅटोला फुलोरा येतो तेव्हा हे पतंग टोमॅटोच्या झाडावर बसतात आणि अंडी घालतात। या अंड्यातून टोमॅटो फ्रूट बिअरर म्हणजेच टोमॅटो फळ पोखरणारी अळी बाहेर पडते। ती अळी शक्यतो टोमॅटोच्या देठाजवळून टोमॅटोमध्ये एंट्री करते। टोमॅटो जसजसा नैसर्गिकरित्या वाढतो, मोठा होतो, तसतसं अळीनं पाडलेलं ते छिद्र बुजून जातं, बंद होतं आणि मग आतमध्ये अळी निवांतपणे गर आणि बिया खात बसते। एका अळीपासून अनेक अळ्या सुद्धा तयार होतात। टोमॅटो कापल्यानंतरच त्या आपल्याला दिसून येतात। शेतकरी बंधूंसाठी सल्ला आहे, पतंगांपासून आपल्या टोमॅटोचं रक्षण करण्यासाठी तुम्ही कामगंध सापळे लावू शकता। झेंडूच्या झाडांची लागवड केल्यानं सुद्धा हे पतंग झेंडूकडे आकर्षित होतील आणि टोमॅटोच्या झाडांचं रक्षण होईल। तुम्ही फवारणीसाठी लिंबोळी अर्काचा सुद्धा वापर करू शकता। तर मित्रांनो, टोमॅटो खाताना काळजी नक्की घ्या। व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा। माहिती आवडली असेल लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।